तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीचा सुळसुळाट असून मूर्तिजापूर, बार्शी टाकळी, अकोला ग्रामीण, पातूर आदी तालुक्यामध्ये अवैध वाहतूक उघडपणे सुरू असल्याने धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत। नुकत्याच मूर्तिजापूर शहरात दर्यापूर नाका येथे 30 म्हैसवर्गीय गोवंश जनावरांची निर्दयतेने वाहतूक करताना 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले। जनावरांना दाबून बांधून अनैतिक मार्गाने हलवणे ही गोमातेची विटंबना नाही तर मग काय, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे। या प्रकरणी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी याआधी विधानसभेत आवाज उठवत जिल्ह्यातील पोलीस प्रशासन काही ठिकाणी गोवंश तस्करांना अप्रत्यक्ष संरक्षण देत आहे। धार्मिक भावना दुखावणाऱ्या अशा घटनांवर जर कठोर कारवाई झाली नाही तर जनतेचा उद्रेक रोखता येणार नसल्याचे घणाघाती आक्षेप घेतले होते। आमदार हरीश पिंपळे यांच्या या भूमिकेमुळेच बार्शी टाकळीच्या गाजलेल्या गोवंश तस्करी प्रकरणात थेट ठाणेदाराला निलंबित व्हावे लागले, ही वस्तुस्थिती आहे। लोकप्रतिनिधी थेट विधानसभेत आवाज उठवतात, नागरिक उघडपणे संताप व्यक्त करतात, तरीही गोवंश तस्करी सुरूच आहे। यापुढे केवळ वाहन जप्त करणे आणि आरोपी सोडून देणे हा प्रकार चालणार नाही। गोवंश तस्करांवर मोक्का गुन्हेगारी षडयंत्र व धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी तालुक्यातील जनता करीत आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढवणकर, मूर्तिजापूर।